नक्षलवादी असल्याचे सांगून तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना आष्टी व अहेरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास रंगेहात पकडले आहे। चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील महात्मा फुले महाविद्यालयासमोर ही कारवाई रात्री 11 वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे। अब्दुल शेख व प्रकाश सरदार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून आष्टी पोलीस सध्या या दोघांची कसून चौकशी करीत आहेत। 8 दिवसांपूर्वी या दोघांनी आष्टी येथील एका व्यापाऱ्याला फोन करून आपण नक्षलवादी असल्याचे सांगून तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। याबाबत व्यापाऱ्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार केली। त्यानुसार रविवारी रात्री आष्टीतील महात्मा फुले महाविद्यालयासमोर सापळा रचण्यात आला होता। रात्री 11 वाजताच्या सुमारास खंडणीच्या 2 लाखांची रक्कम स्वीकारताना या दोघांना अहेरी व आष्टीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले। ही कारवाई अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, आष्टीचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे। गणेश शिंगाडे, जय विदर्भ न्यूज, आष्टी।